बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासंदर्भातली. येवला तालुक्यातील चिचोंडी परिसरातील चारी क्रमांक 36 येथील 5 पाणी वापर संस्थांना पाण्याचा पुरवठा मुबलक न झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून 18 जानेवारीपासून आंदोलनाचाही इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान पाणी वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांची SIT मार्फत चौकशी करा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे. कारण की मुबलक पाणी पुरवठा न देता चारी क्रमांक 36चा पाणी पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची संपर्क कार्यालय येथे भेट घेऊन त्यांच्यापुढे देखील गाऱ्हाणे मांडले आहे. यावेळी भुजबळांनी योग्य त्या कारवाईच्या सूचना दिल्या असून अधिकाऱ्यांनी पाणी वापर संस्थांना नियमित पाणी पुरवठा करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहे. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. बंदर विभागाने पाणी न दिल्यास 18 जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. सिंचनासाठी 5 TMC पाणी धरणात शिल्लक असताना 1 TMCचं शेतीला अख्ख्या येवला तालुक्यात पाण्याचं नियोजन झालं. 4 TMC पाणी शिल्लक असताना पाणी घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी व्हावी. शासनाने हे 3 वर्षापासून रेकॉर्ड तपासावं. पिण्याला पाणी किती ठेवलं जातं आणि विकायला किती ठेवलं जातं, शेतीला किती दिलं जातं. हा पालखेड पाटबंधारा विभाग फक्त पैसे खाण्याकरता आणि बिलं काढण्याकरता एवढंच मर्यादित राहिला आहे. सिंचनासाठी हा जन्माला आल्यापासून डाव्या हातानेच पाणी देता आला आहे पालखेड कालवा. म्हणून याची SIT चौकशी व्हावी पाणी घोटाळ्याची. हे टेलप्रमाणे पालखेडचं शेतीचं सिंचन करीत इथपर्यंत आपल्या 36 पर्यंत आले आणि 36ला पाणी सुरू करणार तर लगेच यांनी कोणताही यांच्याकडे नियमितपणा नसल्यामुळे यांनी 36च्या वरच्या चाऱ्या चालू केल्या आणि त्यांना पाणी दिलं आणि आमचा चारीचा गेज पडला आणि गेज पडल्यामुळं या ठिकाणी आम्हाला पाण्याचा पुरवठा काही झाले नाही. आमच्या शेतकऱ्यांनी कांदा, गहू, हरभरे, द्राक्ष अशी आमची पिकं आहे आणि दरवर्षी हाच प्रकार घडत जातो. परंतु यावर्षी कोणतंही यांचं नियोजन नाही आहे आणि यांची कार्यकारी अभियंता आणि उपविभाग अभियंता यांची मिलीभगत असून हे ज्या ठिकाणचं पाणी वापरतात आणि आम्हाला शेतकऱ्यांना चुकीचं काहीतरी सांगून तुमचा कोटा संपला असं झालं. 36 चारीला कोणतंही पाणी दिलेलं नाही आहे. 5 पाणी वापर संस्था आहे. राघवेश्वर पाणी वापर संस्था, उत्कर्ष पाणी वापर संस्था, आदर्श पाणी वापर संस्था, त्याच्यानंतर चक्रधर पाणी वापर संस्था, श्रीकृष्ण पाणी वापर संस्था, संजय पाणी वापर संस्था, या संस्थांना एक थेंबही पाणी त्यांनी दिलेलं नाही आहे. आणि ते आम्हाला सांगताय का तुमचं पाणी संपलं, हे झालं आहे आमची. आणि कुठंच काय असं हे करून पूर्ण फसवाफसवी करून कार्यकारी अभियंता आणि श्री वैभव भागवत साहेब आणि उपविभाग अभियंता श्री संभाजी पाटील साहेब हे दोन्ही मिलीभगत करून हे सर्व पाणी द्राक्ष बागायतदार शेतीदारांना तिकडे विकून टाकतात. फक्त येवल्याच्या नावाखाली पाणी काढायचं आणि ते पाणी फक्त येवल्याला आणायचं, दाखवायचं. आम्ही ज्या वेळेस आम्ही येवल्याची हद्द सुरू होती 85 पाशी त्या ठिकाणी आम्ही दररोज गेज घ्यायला जायचो. कॅनल त्या ठिकाणी पडलेला असायचा. 44, 45, 46 असं गेज असायचं आणि पाटातच पाणी दिसायचं, पण शेतात कोणाचं पाणी दिसलं नाही. यामुळं आता आम्हाला पाणी द्यावा त्यांनी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा. फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प. ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना, कापड बाजार, मेन रोड, येवला.